लोकशाही राज्यव्यवस्थेमध्ये मतदार हाच सर्वार्थाने राजा असतो असं नेहमीच म्हटलं जातं आणि ते सार्थही आहे, ते खरं आहे. अगदी याचाच प्रत्यय नुकताच हंगेरी या देशातल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निकालातून सर्वांना आलाय. तब्बल दीड दशकांपासून म्हणजे जवळजवळ 15-16 वर्षांपासून तिथे पंतप्रधानपदी टिकून असलेले जुने नेते व्हिक्टर ओर्बान यांना मतदारांनी यावेळी मात्र सत्तेतून दूर होण्यास भाग पाडले. आपला पराभव होऊ शकणारच नाही असं वाटत असलेल्या ओर्बान यांच्यासाठी हा फार मोठा राजकीय धक्का ठरला हे कोणालाही समजू शकेल. अगदी अलीकडेच हंगेरीमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत व्हिक्टर ओर्बान यांना पराभवाचा सामना करावा लागलाय. ओर्बान यांची तब्बल दीड दशकांपासूनची सत्ता, सलग असलेली सत्ता या निकालामुळे आता संपुष्टात आली. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे एकेकाळी ओर्बान यांचेच सहकारी असलेल्या एका राजकीय नेत्यानंच या निवडणुकीत व्हिक्टर ओर्बान यांचा पराभव केला. म्हणजे आपल्याच सहकार्याकडून त्यांचा पराभव झालाय. वास्तविक पाहता लोकशाही राज्यव्यवस्था असलेल्या प्रत्येक देशामध्ये होणारी सार्वत्रिक निवडणूक ही त्या त्या देशातली एक अगदी सामान्य प्रक्रिया असते. किंबहुना तो त्या देशाचा अंतर्गत विषय असतो. तो त्या देशापुरताच सीमित असलेला, मर्यादित असलेला एक विषय असतो. मात्र काही निवडणुकांचे निकाल हे अत्यंत व्यापक आणि दूरगामी स्वरूपाचे परिणाम घडवणारे असल्यामुळे हा विषय, तो विषय केवळ त्या देशापुरताच मर्यादित राहण्याऐवजी तो आंतरराष्ट्रीय स्तरावरचा चर्चेचा विषय ठरतो. आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याची दखल घेतली जाते. प्रारंभीच नमूद केल्याप्रमाणे हंगेरीमध्ये झालेल्या यावेळच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल घोषित झाल्यानंतर हंगेरीच्या राजकीय वर्तुळात निश्चितच चांगलीच खळबळ उडाली. अनपेक्षित निकाल ठरलाय. या निवडणुकीत तिझा पार्टी या राजकीय पक्षाचे नेते असलेले पीटर मग्यार यांच्या नेतृत्वाखालच्या राजकीय पक्षानं एकंदर 199 सदस्य असलेल्या देशाच्या संसदेत 2/3 पेक्षाही अधिक जागा जिंकून सुस्पष्ट बहुमत प्राप्त केलंय. व्हिक्टर ओर्बान यांच्या नेतृत्वाखालच्या मावळत्या सत्ताधारी फिडेस या राजकीय पक्षाला यावेळी फार मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलंय. या मावळत्या सत्ताधारी फिडेस पक्षाला 37% आणि नव्यानं आता सत्तेवर आलेल्या पीटर मग्यार यांच्या नेतृत्वाखालच्या तिझा पार्टी या राजकीय पक्षाला सुमारे 50% इतक्या मतदारांचा पाठिंबा मिळाला असल्याचं आता समोर झालंय. म्हणजे 37% आणि 50% एवढा मोठा फरक आता निर्माण झालाय. विशेष म्हणजे यावेळच्या निवडणुकीत 79.55 म्हणजे जवळजवळ 80% इतकं त्या देशातल्या विचार केला परिस्थितीचा तर विक्रमी स्वरूपाचं मतदान झालं होतं. ओर्बान यांच्या नेतृत्वाखालच्या फिडेस केडीएनपी या राजकीय युतीला म्हणजे आघाडीला, अलायन्सला यावेळी फक्त 55 जागांवर आणि हंगेरीमध्ये अतिउजव्या विचारसरणीचा राजकीय पक्ष म्हणून ओळखल्या जात असलेल्या आर होमलँड या पक्षाला, या राजकीय पक्षाला यावेळी फक्त 6 जागांवर विजय मिळालाय. तब्बल 16 वर्षांच्या म्हणजे आत्ताच म्हटलं दीड दशकांच्या अखंड सत्तेनंतर, सलग सत्तेनंतर व्हिक्टर ओर्बान यांची एक हाती स्वरूपाची ठरलेली राजवट या निवडणुकीच्या निकालानंतर संपुष्टात आली. पीटर मग्यार यांच्या नेतृत्वाखालच्या तिझा पार्टीनं संसदेतल्या एकंदर 199 जागांपैकी तब्बल 138 जागा जिंकून यावेळी फार मोठा राजकीय विजय प्राप्त केलाय. हा मोठा विजय मिळवण्यासाठी मग्यार यांनी ओर्बान यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारच्या संदर्भात
केवळ विरोधासाठी विरोधाची भाषा वापरली नव्हती. फार महत्वाचा मुद्दा आपल्याला विचारात घ्यावा लागतो. केवळ त्यांनी विरोधासाठी विरोध नाही केला, तर त्यांनी यावेळी मतदारांना त्यांच्या समोर एक समर्थ राजकीय पर्याय उपलब्ध असल्याचा विश्वास मनामध्ये निर्माण करून दिला होता. सलग 2 वर्ष संपूर्ण देशभर फिरून आणि अगदी लहानशा गावापासून ते थेट मोठ्या शहरांपर्यंत प्रत्यक्ष मतदारांशी संवाद साधून त्यांनी मतदारांशी थेट जिव्हाळ्याचं आणि अत्यंत दृढ विश्वासाचं नातं निर्माण केलं होतं. विजय सोपा नाहीये, मेहनत होती, परिश्रम होते. प्रत्येक दिवशी अनेकदा किमान 7 जाहीर सभा घेत 300 किलोमीटरची देशव्यापी स्वरूपाची पदयात्रा मग्यार यांनी यशस्वीरित्या पूर्ण केली होती. त्यातही विशेषत्वाने हंगेरीमधल्या रोमा आणि ग्रामीण भागातल्या पारंपरिकरित्या ओर्बान यांच्या नेतृत्वाखालच्या त्यांचं नेतृत्व मान्य असलेल्या फिडेस पक्षाकडे झुकलेल्या, त्यांच्याकडे कल असलेल्या मतदारांपर्यंत प्रत्यक्ष पोहोचण्याचा मग्यार यांनी जाणीवपूर्वक आणि अत्यंत योजनाबद्धरित्या प्रयत्न केला होता. आणि अर्थातच त्याचा त्यांना यावेळच्या निवडणुकीत कमालीचा राजकीय लाभ झालाय हे अनुभवाला आलंय. त्यामुळे मग्यार यांना यावेळी जो विजय मिळाला, मोठा विजय मिळाला, तो बाय फ्ल्यूक म्हणतात तसा नाही मिळालेला, तो परिश्रमातून मिळालाय. सलग 16 वर्ष सत्तेत असलेले व्हिक्टर ओर्बान यांना यावेळी अशा फार मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागण्यामागे अनेक कारणं आहेत आणि हेही समोर आलंय. सर्व कारणं सांगणं कठीण आहे, पण त्यापैकी निदान काही प्रमुख कारणांचा उल्लेख करणं निश्चितच उचित ठरेल. देशातल्या विविध नागरी समस्यांचं निवारण करण्यात आलेलं अपयश हे व्हिक्टर ओर्बान यांच्या पराभवामागील सर्वाधिक प्रमुख कारण ठरलंय. त्याचप्रमाणे प्रामुख्याने देशातली बेरोजगारी आणि ठोस असं सरकारी धोरणच नसल्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला आलेलं जडत्व ही देखील अन्य काही प्रमुख कारणं ठरलेत असं अभ्यासकांच्या लक्षात आलंय. अर्थव्यवस्थेच्या नकारात्मक वाढीमुळे देशातल्या नागरिकांच्या जीवनाचा स्तर, त्यांचं राहणीमान हे सातत्यानं खालावत चाललं असल्याची टीका ओर्बान यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारवर सातत्यानं केली जात होती. याखेरीज ओर्बान यांच्या सरकारवर भ्रष्टाचाराबाबतचे आरोपही सातत्यानं करण्यात येत होते. ओर्बान सरकार हे केवळ आणि केवळ देशातल्या श्रीमंत वर्गाच्या हितालाच सर्वाधिक प्राधान्य देत असल्याची टीका देखील विरोधकांकडून या कालावधीत सातत्यानं केली जात होती आणि त्यात तथ्यही होतं. मात्र दुर्दैवानं ओर्बान यांनी त्याची दखलही घेतली नव्हती. ओर्बान यांना एका महत्वाच्या आघाडीवरील अपयशाला सामोरं जावं लागलं होतं आणि तोही अपयशाचा भाग लक्षात घ्यावा लागतो. तेही त्यांच्या पराभवाचे एक आता प्रमुख कारण ठरलंय, ते सगळ्यांना मान्य झाले. रशिया युक्रेन युद्धात ओर्बान यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारने युरोपीय महासंघाच्या, युरोपियन युनियनच्या थेट विरोधात जाऊन उघडपणे रशियाची बाजू घेतली होती. त्यामुळे अर्थातच युरोपीय महासंघाने, युरोपियन युनियनने हंगेरीचा निधी देखील रोखलेला होता, मोठा निधी होता. हा मुद्दा आणि हंगेरीमधील न्यायालयीन स्वातंत्र्य, भ्रष्टाचार, निधीचा गैरवापर अशा अनेक मुद्द्यांचा संदर्भ देऊन युरोपीय महासंघाने, युरोपियन युनियनने या निधी हस्तांतरणाला उघडपणे विरोध केला होता. तो विरोध त्यांनी टिकवून ठेवला होता. पण सलग 16 वर्षे सत्तेत असून सुद्धा व्हिक्टर ओर्बान यांना हे मुद्दे सोडवण्यात मुळीच यश आलेलं नव्हतं आणि त्याचाही फार मोठा परिणाम या निवडणुकीच्या निकालातून दिसून आलाय. खरं तर हंगेरी हा युरोपियन महासंघातला एक महत्वाचा सदस्य देश आहे आणि हंगेरीचं भौगोलिक स्थान जर विचारात घेतलं तर ते मध्य युरोपात असल्यामुळे पूर्व आणि पश्चिम युरोपला जोडणारा सेतू अशीच भौगोलिक स्वरूपात हंगेरीची संपूर्ण जगाला ओळख आहे. हंगेरी ही युरोपातल्या जर्मनीसारख्या देशांमधील उत्पादनांसाठी आणि गुंतवणुकीसाठी एक फार मोठी बाजारपेठ अशी त्याची ओळख आहे. मात्र ऊर्जा सुरक्षेसाठी
ओर्बान सरकारनं रशियाला अनुकूल ठरणारी भूमिका घेतल्यामुळे एक प्रकारे युरोप आणि रशिया यांच्यातल्या संबंधांसाठी हंगेरीची ती भूमिका साहजिकच आक्षेपार्ह ठरली. जोरदार आक्षेप त्याच्यावर घेण्यात आला. युरोपीय महासंघातल्या रशिया विरुद्धच्या अनेक निर्णयांच्या विरोधात ओर्बान सरकारने नकाराधिकाराचा म्हणजे व्हेटोचा वापरही केला होता. आणि त्यामुळे खरं तर युरोपियन देशांमध्ये विक्टर ओर्बान यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारविषयी अत्यंत नकारात्मक स्वरूपाची भावना निर्माण झालेली होती. त्यात तथ्यही होतं, ते साहजिकच होतं. परसत्तेचा प्रभाव या कारणांखेरीज आणखी एक कारण ओर्बान सरकारच्या या पराभवामागील एक प्रमुख कारण ठरलं आणि त्यामुळे त्याचीही दखल घ्यावीच लागते. यावेळच्या निवडणुकीवर असलेला परसत्तेचा प्रभाव, परदेशाचा प्रभाव, हेही ओर्बान यांच्या यावेळच्या या मोठ्या पराभवाचं एक प्रमुख कारण ठरलंय. इस्रायल, रशिया, अमेरिका या देशांच्या विद्यमान नेतृत्वाशी, तीनही देशांच्या, ओर्बान यांचे व्यक्तिशः खूप घनिष्ठ संबंध असल्याची वस्तुस्थिती हंगेरीमध्ये सर्वज्ञात आहे, सर्वांनाच ते माहिती आहे. ओर्बान यांना या निवडणुकीत रशियाकडून मोठी सक्रिय मदत होत असल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्यानं करण्यात येत होता. म्हणजे काय गंमत आहे बघा, दोन्ही बाजूंकडे ओर्बान दोन्ही दगडांवर पाय ठेवून होते. त्याच वेळी अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हेन्स यांनीही ओर्बान यांच्या समर्थनार्थ हंगेरीचा दौरा केला होता आणि विरोधकांकडून होत असलेल्या आरोपाला त्यांच्याकडून त्यामुळे अधिकच बळकटी मिळाली होती, पुष्टी करण्यात आली होती. यावेळी ओर्बान यांच्या पराभवाला त्यांची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी असलेली आत्यंतिक जवळीक देखील कारणीभूत ठरली असल्याची हंगेरीच्या राजकीय वर्तुळात आता चर्चा होते. कारण आधी व्यापार युद्ध म्हणजे टॅरिफ वॉर आणि आता इराण विरोधातल्या युद्धामुळे ट्रम्प यांची प्रतिमा जागतिक स्तरावर सातत्यानं खराब होत चालली आणि ते कोणी नाकारता कोणाला येणार नाही. अशा वेळी ट्रम्प यांच्याशी असलेले घनिष्ठ संबंध आणि त्यातच अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांनी केलेला ओर्बान यांचा हंगेरीतून केलेला प्रचार हा हंगेरीच्या मतदारांना फारसा रुचलेला नाहीये, हे या निकालाच्या माध्यमातून दिसून आलंय. ट्रम्प यांनी मात्र त्यांच्या अर्थातच नेहमीच्याच त्या आगळ्या वेगळ्या शैलीमध्ये ओर्बान यांना उघडपणे पाठिंबा घोषित केला होता. मात्र तोच या निवडणुकीत ओर्बान यांच्यासाठी कमालीचा राजकीयदृष्ट्या अडचणीचा ठरला. विक्टर ओर्बान हे लोकशाही व्यवस्थेतून निवडून आलेले होते, अगदी रीतसर निवडून आले होते. मात्र तरीही लोकशाहीच्या मुखवट्या आडून त्यांनी देशात हुकुमशाहीचंच धोरण अंमलात आणलंय असा आरोप ओर्बान यांच्या राजकीय विरोधकांकडून त्यांच्यावर सातत्यानं केला जात होता. त्यात तथ्यही होतं, त्याच्यात अनेक पुरावे देखील देता येऊ शकतात. सलग 16 वर्षांच्या प्रदीर्घ राजकीय वाटचालीमध्ये किंवा राजकीय राजवटीमध्ये त्यांच्या ओर्बान यांनी हंगेरीचा राजकीय नकाशा पूर्णपणे बदलून टाकला होता. देशाची राज्यघटना म्हणजे संविधान नव्यानं लिहून काढलं होतं आणि न्याय व्यवस्थेत हंगेरीच्या केवळ आपल्या मर्जीतल्याच व्यक्तींची अत्यंत योजनाबद्धरित्या ओर्बान यांनी भरती केली होती. त्याचवेळी प्रसार माध्यमांवर त्यांनी पूर्ण ताबा मिळवला होता, पूर्ण नियंत्रण मिळवलं होतं. हंगेरीमधल्या निवडणुकांपूर्वी केवळ आणि केवळ सत्ताधारी पक्षालाच पूरक ठरतील अशी व्यवस्था सर्व बाजूंनी करता येईल अशी ओर्बान यांची ही योजना होती. विरोधी पक्षांना प्रचाराची मुभा देण्यात आलेली असली तरी प्रत्यक्षात मात्र सत्ताधारी पक्षालाच पूरक ठरेल असं वातावरण निर्माण करणारी ही योजना प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून ती निर्माण झाली होती. त्यामुळे विरोधकांना या संपूर्ण यंत्रणेच्या म्हणजे प्रचार यंत्रणेच्या, सरकारी प्रचार यंत्रणेच्या विरोधात देखील यावेळी संघर्ष करावा लागला होता. ओर्बान यांच्या पराभवामागे देशातली आर्थिक मंदी आणि वाढती महागाई ही देखील प्रमुख कारणं असल्याचं म्हटलं जाते. देशातले जे सर्वसामान्य नागरिक आहेत ते महागाईनं होरपळत असतानाच
ओर्बान यांच्या निकटवर्तीयांची श्रीमंती मात्र सातत्यानं वाढत गेली होती. आणि ही देखील वस्तुस्थिती ती लपून राहिलेली नाहीये. व्यक्तिशः ओर्बान यांच्या निर्णयाच्या विरोधात त्यामुळेच मतदारांच्या मनात यावेळी तीव्र असंतोष निर्माण झालेला होता. तो धुमसत होता, तो या निवडणुकीच्या माध्यमातून बाहेर पडला. त्यातच निवडणुकीच्या केवळ एक दिवस आधी किंबहुना काही दिवस आधी असं म्हणूया, एक खळबळजनक अशी ध्वनिचित्रफीत म्हणजे व्हिडिओ उघड झाला होता, प्रसारित झाला होता, व्हायरल झाला होता आणि मतदारांमध्ये संतापाची त्यामुळे मोठी लाट उसळली होती. ओर्बान सरकारचे परराष्ट्र मंत्री म्हणजे ओर्बान यांच्या नेतृत्वाखालचे परराष्ट्र मंत्री हे रशियाशी संगनमत करून युरोपीय महासंघामधील युक्रेनचा प्रवेश रोखण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचं त्या व्हिडिओमधनं, व्हायरल व्हिडिओमधनं जगासमोर आलं होतं. साहजिकच त्यामुळे हंगेरीच्या राष्ट्रीय सुरक्षेवर आणि हंगेरीचं जी काही त्याची जागतिक प्रतिमा आहे त्याच्या समोर फार मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. ते स्वाभाविक आहे. त्याचाही अत्यंत प्रतिकूल असा परिणाम ओर्बान यांच्या पक्षाला यावेळच्या निवडणुकीत सहन करावा लागलाय. खरं तर एकेकाळी ओर्बान यांचेच निकटवर्ती असलेले पीटर मग्यार यांनी एका बाललैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीला माफी दिल्याच्या निषेधार्थ, ते त्यावेळी फिडेस पक्षात होते, पण त्यांनी या निषेधार्थ, याचा निषेध करण्यासाठी त्या पक्षाचा राजीनामा दिला होता आणि ते तेव्हापासून मग्यार बाजूला झाले. त्यानंतर काही दिवसातच त्यांनी तिझा पार्टी या नवीन राजकीय पक्षाची स्थापना केली होती. तेच ओर्बान यांना पहिलं आव्हान ठरलं होतं. हंगेरीच्या मतदारांची अल्पावधीतच त्यांनी सहानुभूती प्राप्त केली, कारण ज्या प्रकरणामुळे ते बाहेर पडले सगळी सहानुभूती मग्यार यांच्याकडे वळली. ओर्बान यांच्या नेतृत्वाखालचं सरकार सत्तेसाठी कोणत्याही थराला जाऊ शकतं, काहीही करू शकतं असं मतदारांच्या मनात रुजवण्यात पीटर मग्यार त्यामुळे यशस्वी झाले आणि त्याचाच लाभ यावेळच्या त्यांना निवडणुकीमध्ये झाला हेही दिसून आले. अर्थात आता पीटर मग्यार यांच्या समोर देखील फार मोठी आव्हानं उभी आहेत. देशाच्या सध्याच्या आर्थिक परिस्थितीमुळे, खरं तर दुरवस्थेमुळे निर्माण झालेला दबाव, नागरिकांच्या मनात असलेल्या प्रचंड अपेक्षा आणि ओर्बान यांच्या फिडेस पक्षाचा जरी पराभव झालेला असला तरीही समाजावर, मतदारांवर अजूनही काही प्रमाणात टिकून असलेला राजकीय प्रभाव, या घटकांचा विचार करून मग्यार यांना यापुढे आपली धोरणं आखावी लागणार आहे. त्यामुळे या सत्तांतराचा हंगेरीतल्या सर्वसामान्य नागरिकांना प्रत्यक्षात कितपत आणि कसा नेमका लाभ होईल, हाच आता खरं तर सर्वांसाठी औत्सुक्याचा विषय ठरलाय असं म्हणता येईल.